ऑनलाईन फसवणुकीच्या अनेक वार्ता कानावर येत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये एका उच्च शिक्षित इसमाला लाखोंचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। जयगड तोसाळ पुलाच्या कामावर कार्यरत असलेले 48 वर्षीय वरिष्ठ इंजिनियर विजयकुमार सिन्हा यांच्याशी फेसबुक आणि व्हॉट्सअपवरून ओळख वाढवून आणि चॅटिंग करून आरोपी अदिती शर्मा हिनं विश्वास संपादन केला। क्रिप्टोकरन्सीद्वारे गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होईल असं आमिष देखील दाखवलं। त्यासाठी सिंचन प्लॅटफॉर्मची लिंक आणि बायनान्स ॲपवर खातं उघडण्यास इंजिनियरला भाग पाडलं। सदर गुन्ह्यामध्ये आरोपी अदिती शर्मा हिला तिचा मित्र अंकित शर्मा यांना देखील साथ दिली। आरोपी अदिती शर्मा आणि अंकित शर्मा यांनी 1 आणि 2 नाही तर तब्बल 26 लाखांचा गंडा इंजिनियरला घातला। 26 मार्च ते 16 एप्रिल 2026 दरम्यान हा गंडा घालण्यात आला। मात्र पैसे विथड्रॉल करतेवेळी अडचणी निर्माण होत असल्याचं समजताच इंजिनियरला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी तात्काळ गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। गुहागर पोलीस ठाण्यात CR नंबर 27/26 भारतीय न्यायसंहिता कलम 318, 319 सह तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 क प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। मात्र प्रशासनानं वारंवार सूचना देऊन देखील आणि अशा गंडा घातलेल्या अनेक वार्ता कानावर येऊन देखील अगदी कमी वेळातच भरपूर पैसा कमावण्याच्या नादात अनेक सुशिक्षित लोक अशा आमिषांना बळी पडत असल्यामुळे ही समस्या गंभीर रूप धारण करत असल्याचं स्पष्ट होतंय। त्यामुळे सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन पुन्हा एकदा प्रशासनाकडून करण्यात आलंय। गुहागर पोलीस ठाणे येथे CR नंबर 27/26 भारतीय न्यायसंहिता कलम 318, 319 सह तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 क प्रमाणे गुन्हा नोंद आहे। सदर गुन्ह्यातील फिर्यादी श्री विजयकुमार सिन्हा 48 जे जयगड रत्नागिरी या ठिकाणी राहिला आहेत। त्यांच्याशी एक महिला आहे आदिती शर्मा नावाची, तिने फेसबुक मेसेंजरवर त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि त्यांच्याशी तिनं ओळख वाढवली। त्याच्यानंतर तिनं फेसबुक आणि व्हॉट्सअप ह्याच्याद्वारे ओळख वगैरे तिनं केली। त्याच्यानंतर चॅटिंग वगैरे केलं आणि तिनं सदर विजयकुमार सिन्हा यांना सांगितलं की तुम्ही तुमच्याकडचे पैसे इथेरियम प्लॅटफॉर्ममधील क्रिप्टोकरन्सी मध्ये तुम्ही गुंतवा, त्याचे तुम्हाला परतावा जास्त मिळेल। त्यासाठी तिने सिंचन प्लॅटफॉर्म लिंक आणि बायनान्स ॲप मध्ये अकाउंट तयार केलं आणि त्या अकाउंटमध्ये तिने पैसे टाकायला सांगितले। तिच्यासोबत तिचा मित्र अंकित शर्मा हा देखील त्या ठिकाणी होता। दोघांनी मिळून सांगितल्याच्या नंतर फिर्यादीने त्या ठिकाणी 26,76,000 रुपये त्या ठिकाणी गुंतवले। त्याची वेळोवेळी तिने पैसे गुंतवले, म्हणजे 1 तारखेला 44,000 आहे, 2 तारखेला 25,000 आहे, त्याच्यानंतर 8 तारखेला 4,90,000 आहेत, 10 तारखेला 6 लाख, असे एकूण टोटल 26,76,000 रुपये गुंतवले। त्यानंतर फिर्यादींनी ते मुदत संपल्याच्या नंतर ते पैसे काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ते काही पैसे त्यांना विड्रॉ करता आले नाही। पण त्यांनी सदर महिला आणि तिचे मित्र आदिती शर्मा आणि तिचा मित्र या दोघांना संपर्क साधून त्यांना पैसे विड्रॉ होत नसल्याचं सांगितलं, परंतु त्यांनी तिला काही प्रतिसाद दिला नाही। मग शेवटी त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्यासोबत फसवणूक झालेली आहे। त्यांनी नंतर पोलीस स्टेशनला सदर्भात कंप्लेंट केली आणि त्या कंप्लेंटच्या आधारे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला।